हाय एव्हरीवन. म्हणजे आपल्याला गोष्टी जेवढ्या सोप्या वाटतात ना तेवढ्या सोप्या नसतात. आता हे मला कळते. आता असं मी का म्हणते ते तुम्हाला मी पुढे सांगते. त्याच्या आधी ना संडेला सकाळी सकाळी मम्मीकडे आले होतो, कारण प्रत्युष ना सॅटर्डे संडे इथेच थांबणार होता आणि मला काही त्याच्याशिवाय चैन पडत नाही. मला म्हणजे इवन त्याच्या पप्पांनासुद्धा त्याच्याशिवाय अजिबात करमत नाही. म्हणजे सगळ्याच आईवडिलांचं असं असतं. तर चला, इथं एवढी सगळी गँग जी आहे ती जमा झालेली, म्हणजे बहिणीच्या मुली, मामाच्या मुली, प्रत्यू सगळा घरभर जो आहे तो पसारा धिंगाणाच चालू होता त्यांचा कंटिन्यू. आता इथून यांना बाय बाय केलं आणि आम्ही लगेच निघालो होतो. सामान आणायचं होतं ॲक्च्युली गाडीवरचं, पण मध्येच जे आहे इडली खायची क्रेविंग आली आणि मग मस्त अशी इडली खाल्ली, वडा खाल्ला. त्याच्यानंतर सामान घेऊन आले आणि त्याच्यातनं मी हे स्वतःला नवीन काम जे आहे ते वाढवून घेतलेलं आहे. म्हणजे मला शिकायचं होतं, म्हणून मी हे स्वतःसाठी जे आहे ते शिकते. तर याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि यालाच म्हणत होते मी, जेवढ्या आपल्याला गोष्टी सोप्या वाटतात ना त्या तेवढ्या नसतात. म्हणजे हे करताना, आरी वर्क करताना मला आत्ता असं वाटते की खरंच खूप अवघड आहे आणि मेन म्हणजे हे खूप कष्टाचं काम आहे, खूप मेहनतीचं काम आहे आणि खूप बारीक काम आहे. त्याला खूप लक्षपूर्वक नाही, काळजीपूर्वक आपण म्हणतो ना असं काम आहे आणि खरंच दिसतं तसं गोष्टी सोप्या नसतात. आणि हे मला आत्ता कळतं. म्हणजे इवन आपण ब्लाऊज जरी दिला ना कुणाकडे आरी वर्कला, तरी आपल्याला वाटतं एवढे का चार्जेस सांगतात, म्हणजे नाही का काय फक्त मनी लावणार आहे, टिकल्या लावणार आहेत. पण खरंच एवढं सोपं नाही आहे. त्याला खूप मेहनत, खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि या सगळ्यात ना म्हणजे कमरेची म्हणा, पाठीची म्हणा, डोळ्यांची म्हणा, पूर्ण जे आहे एकदम वाईट परिस्थिती होते असं मला वाटते. आणि मला तर कमरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला इतका त्रास होता ना की विचारूच नका. तर चला, इकडून ना उठून मी कंबर खूप जास्त दुखत होती म्हणून तिथून उठले आणि लगेच दुसऱ्या कामाला लागले. आता मला तर काय म्हणजे संडे असो किंवा दुसरे कुठलेही वार असो, असं म्हणजे थोडा वेळ आरामाला मिळाला असं होत नाही. संडेला तर अजिबातच नाही. एरवी तरी कधी होईल, म्हणजे एखादं काम मी बाजूला ठेवलं तर मी आराम करू शकते, पण संडेला तसं नसतं. 4:30 वगैरे वाजले होते. तर इथं जे आहे पाणीपुरीचं सामान बनवायला घेतलेलं. आता याला पण खूप म्हणजे वेळ तसाही जातोच, म्हणजे कोणतंही काम असेल तर त्याला वेळ हा आपल्याला द्यावाच लागतो, जातोच. तर पाणीपुरीचं जे आहे ते सामान बनवायला घेतलेलं. एकीकडे गोड पाणी जे आहे, चिंच गूळ मी जी विजत घातली ते ठेवलेलं. एकीकडं रगडा शिजवणार आहे, कारण रगडा शिजायला पण बराच जो आहे म्हणजे वेळ लागतोच. तर चला, 2 गॅसवर 2 गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि सकाळी फक्त इडली सांबार खाल्लेलं, दुपारी काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे ना प्रत्युषच्या पप्पांना जे आहे भूक लागलेली, आणि भूक लागल्यावर त्यांना एकच ऑप्शन जो आहे तो सुचतो, तो म्हणजे पोहे. आणि मला पण बरंच आहे, म्हणजे पोहे बनवायला पण सोपे असतात असं मला वाटते आणि खायला तर सगळ्यांनाच आवडतात. आणि त्यातल्या त्यात ना मी बनवलेले पोहे बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतात. आणि मलासुद्धा पोहे बनवायला आवडतात. त्या ह्याच्याने ना मला उपीट वगैरे बनवायला एवढं आवडत नाही. तर मस्त इथं आमच्या दोघांसाठी जे आहे पोहे बनवणार आहे. आणि खरंच म्हणजे मला हा व्हिडिओ बघताना असं वाटतं की किती दिवसभर आपल्याला यार कामं असतात. म्हणजे नाही का, सकाळी उठल्यापासून धुणं, भांडी, फरशी, हे आणायचं आहे, ते आणायचं. आणि संडे म्हटलं ना तर एखादं काम एक्स्ट्राचं जे आहे ते निघतंच. तुमच्या बाबतीत पण असंच होत असेल, म्हणजे प्रत्येक लेडीजच्या बाबतीत असंच होत असेल. आणि तरी लोकांना वाटतं की काय, या दिवसभर घरात तर बसून असतात, काय करतात. तर काय करतात ना ते तुम्ही एक दिवस पूर्ण घरात थांबून बघा. आमच्यासारखी पूर्ण कामं जी आहेत ती करून बघा. वेळ लागेल अक्षरशः. म्हणजे मुलांना पण सांभाळायचं, घरातली कामं पण करायची, अशी काही एक्स्ट्राचं बिझनेस असेल किंवा कोणाचं शिलाईचं काम असेल किंवा काही पार्लर असेल तर ते सुद्धा मॅनेज करायचं. म्हणजे किती आपण दिवसभर कामं करत असतो. तर चला, मस्त इथं पोहे बनवले, चहा ठेवला आहे इकडे. त्याच्यानंतर मला लगेच गाडीवर जायचं असतं. गाडीवर पूर्ण गाडी सेट करावी लागते. आज माल सगळा संपलेला असतो, ते करायचं. त्याच्यानंतर क्लास असतो माझा आरी वर्कचा 7:30 ते 8:30, तो अटेंड करायचा. घरी यायला 9, 9:15 होतात. त्याच्यानंतर परत स्वयंपाक करायचा आणि परत सकाळी लवकर उठायचं. तर चला, असा होता आजचा मिनी व्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.